तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला आज दुपारपासूनच राज्यात मोठ्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे। तसेच आपल्याला राज्यात पुढील 5 ते 6 दिवस आजपासून आपल्याला जोरदार पावसाचा इशारा पाहायला मिळतोय। काही ठिकाणी आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस देखील पाहायला मिळणार आहे। तर आपल्याला राज्यात नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार याविषयीची आपण संपूर्ण माहिती सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आजपासून आपल्याला राज्यातील पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, तसेच मराठवाडा, विदर्भ, खानदेश या सर्वच भागात आपल्याला आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पश्चिम महाराष्ट्रापासून आपण सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते। मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे। मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर या जिल्ह्यात देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील भाग बदलत या ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यात देखील आपल्याला हवामान ढगाळच पाहायला मिळते। यामध्ये आपल्याला बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला हवामान एकदम आपल्या दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते। तसेच आपल्याला काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला काही ठिकाणी गारपीट देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकते। तसंच जळगाव, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अकोला या संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये, विदर्भातील भागात आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळतंय। विदर्भात आपल्याला हवामान कोरडं पाहायला मिळत होतं, परंतु आज आपल्याला राज्यात विदर्भात देखील आपल्याला पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। तसेच आपल्याला 15 ते 20 मे दरम्यान आपल्याला राज्यात भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आज आपल्याला कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हवामान ढगाळ व मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु आपल्याला 15 ते 20 मे पासून संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस, आपल्याला पावसाळ्यासारखा पाऊस आपल्याला सुरुवात झालेली पाहायला मिळेल। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशन वरून पाहताय, तुमच्या गावाचं, जिल्ह्याचं, तालुक्याचं नाव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या गावाचा अंदाज देखील सांगत असतो। फक्त तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुम्हाला तुमच्या गावाचा अंदाज भेटेल, तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।